अजून वाढतील त्या. काय झालंय, उभाटा ह्या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत. धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो, डेव्हलपमेंट कोण करू शकतो, पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत, जिल्हा परिषदेमध्ये, आणि म्हणून ते आपल्याकडे वळतात. कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार नाही. स्वतः स्वखुशीने जर कोण येत असेल तर त्यांना आम्ही थांबवणार कसं? आणि मुळातच ते उभाटाचे नाहीत. तुम्हाला गैरसमज ते करून देत आहेत की उभाटाने फॉर्म भरला आहे, खरं त्यांना धरून पकडून भरलं गेलं आहे. आता ते अजून 48 तास आहेत, उद्याचा दिवस कदाचित सुट्टी आहे. शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल की अजून भरपूर लोक आहेत, उभाटाने त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरायला लावलेत, त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत, त्यांच्याकडे आता उमेदवार राहिलेले नाहीत, अशी अवस्था झाली त्यांची. अजून एक कोकिसरीची जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. किती मी तुम्हाला म्हटलं बघा, स्वखुशीने जे येतील ते येतील. आम्ही महायुतीमध्ये ही निवडणूक लढवतोय, त्या विश्वासावर हे कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, विरोधी गटातले, मी तुम्हाला मुळात सांगतो ते उभाटाचे पण नाहीत, त्यांना धरून पकडून तिकडे उमेदवारी दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर पडणारच त्यांना अडचणीत टाकल्यानंतर. लक्षात आलं? म्हणून हा आकडा कितीवर जाईल हे काय आज सांगता येणार नाही. तुमच्या नेतृत्वाखाली आज महत्त्वपूर्ण महायुतीची बैठक झाली. सकाळी पालकमंत्री स्वतः होते, नितेश राणे, आणि त्यांनी या बैठकीची सुरुवात करून दिली. मी होतो, सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब होते, आणि काही सामंत साहेब होते, दत्ता सामंत साहेब. आम्ही सगळे मिळून ह्या निर्णयावर आलो आहे की आपण ह्या सगळ्या जागा पैकीच्या पैकी जिंकू शकतो आणि एक चांगला विकासाचं मॉडेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण जनतेला देऊ शकतो. त्या उद्देशाने आम्ही हे सगळे एकत्र, आणि हे एकच कुटुंब आहे, आम्ही काय वेगवेगळं कधीच एकमेकांना समजलं नाही, आणि चांगल्या वातावरणामध्ये या सगळ्या बैठका पार पडल्या. साहेब, काही ठिकाणी कुरबुर दिसत होत्या, मात्र काल राणे साहेबांची बैठक झाल्यानंतर थोड्याशा कुरबुरी बंद झाल्या. आता काय वाटतं? आता नाही, तसं काय नाही, आता काही शिल्लक राहिलेलं नाही. काही कोणाचे गैरसमज असतील तेही दूर झालेले आहेत. आता तसं काही नाही.